या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे हजर राहणार आहेत। मुंबईच्या पाणीसाठ्याचा प्रश्न आता भेडसावू लागलाय। त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आजच्या बैठकीमध्ये काय सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील मान्सून पूर्व तयारीचा आढावा देखील शिंदे व्हीसीद्वारे घेणार आहेत। तर राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातल्या सर्व धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आता केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले। या निर्णयामुळे शेती सिंचनासाठी धरणांमधून केला जाणारा पाणी उपसा तातडीने बंद करण्यात आलाय। तसंच धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। बेकायदेशीर पाणी उपशावर सुद्धा तातडीने कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सिंचन भवनमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आगामी मान्सूनची स्थिती या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली। सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा 25% आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तो कमी असल्याचे चित्र आहे। तर भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणामध्ये सध्या केवळ 35% पाणीसाठा आहे। धरण प्रशासनानं भविष्याची चिंता लक्षात घेता यावर्षी 100% धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं। मात्र आगामी पाणी टंचाई लक्षात घेता राज्य शासनानं गोसेखुर्दचं पाणी सिंचनासाठी न देण्याचे कडक आदेश जारी केले आहेत। हा सर्व साठा आता केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे। दुसरीकडे विदर्भातील पिकं आधीच पुरेशा पावसाअभावी धोक्यात आली आहेत। आता धरणामध्ये पाणी असूनही ते शेतीला मिळणार नसल्यामुळे बळीराजासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। एकीकडे कोरडे पडणारे पाण्याचे स्रोत आणि दुसरीकडे पिकांचं होणारं नुकसान अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। यावर्षी राज्यामध्ये प्रखर उष्णता जाणवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन झालं आणि राज्यातील अनेक मोठे धरण, तलाव, प्रकल्प कोरडे पडलेत। मात्र त्याला अपवाद ठरलाय भंडाऱ्याचा हा गोसेखुर्द धरण प्रकल्प। राज्यामध्ये एल निनोचं मोठं संकट उभं ठाकलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर पाण्याची कपात करण्याचे निर्देश यावर्षी आता नुकतेच राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला आणि धरण प्रशासनाला केलेला आहे। आपण बघू शकतो हा विस्तीर्ण असा भंडारा आणि नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या गोसेखुर्द धरणाचा हा विस्तीर्ण प्रकल्प दिसतो इथे। आणि इथे आता या वर्षी धरण प्रशासनाने पूर्ण क्षमतेने 100% धरण पूर्णपणे भरलेलं होतं आणि प्रखर उष्णतेनंतरही आता या धरणाचा जलसाठा जर बघितला तर 35% जलसाठा जो अजूनही इथे जिवंत जलसाठा म्हणता येईल हा आहे। आणि याचाच जर दुसरा पर्याय जर बघितला तर राज्यातील अनेक धरणं कोरडे ठाक पडण्याच्या परिस्थितीत आहेत किंवा तिथला जिवंत साठा अगदी मृतावस्थेत गेलेला असतानाच भंडाऱ्याचा या गोसेखुर्द प्रकल्प या प्रकल्पातील साठ्यावरून भंडारा जिल्ह्याला पाण्याचा मुबलक साठा आहे हे सांगता येईल। मात्र एवढं जरी असेल तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आणि पाणी कपातीचा निर्देश दिलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, गोसेखुर्द धरण, भंडारा। तर लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव इथल्या मांजरा धरणाला जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी भेट देऊन पाणीसाठ्याचा आढावा घेतला। एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार धरणातील सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसंच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तर बीड तालुक्यातील पिंपरनईमधील गाव साठवण तलावातील पाण्याचा उपसा झाल्यामुळे तलाव कोरडा पडलाय। परिणामी ग्रामस्थांवर तलावामध्ये खड्डे खोदून झिरपणारं पाणी अंघोळ, कपडे धुणं आणि इतर वापरासाठी घेण्याची वेळ आली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये भविष्यातल्या पाणी टंचाईचा अंदाज घेऊन तलावातील पाणी शेतीसाठी उपसा थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। त्यानंतर तहसील प्रशासनाकडून 2 वेळा तलाव परिसराला भेट देऊन संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या।
मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून अवैध पाणी उपसा सुरू राहिला, त्यामुळे आता हा तलाव कोरडा पडलाय. प्रशासनाने वेळी दखल घेतली असती आणि त्या निवेदनाचा विचार केला असता तर आज शेतकऱ्यावर आणि गावकऱ्यावर पशुधनाला पाणी, माणसाला पाणी पाजण्याची वेळ आली, कसं कुठं पाजावं ह्याची वेळ आली नसती. आज पाण्याची गाळामध्ये 1 फूट ते 2 फूट पाणी राहिलेलं आहे. आज जनावर इथं पाणी सुद्धा देखील पित नाहीत, वास येतोय, घाण येते, दुर्गंधी येते त्या पाण्याची. आज ही जी बिकट परिस्थिती आली ती फक्त काही ठराविक लोकांनी या ठिकाणी मोटरा टाकून पाणी शेतीला दिले आणि ते न ऐकल्यामुळं आणि तलाठी आणि तहसीलदारांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज पिंपर्ण येथील गावकऱ्यावर आणि सर्वसामान्य लोकांवर ही वेळ आलेली आहे. तर 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांसाठी घाई करू नका, असं आवाहन कृषी विभागासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केलं होतं. मात्र आवाहनानंतर सुद्धा अकोल्यामध्ये काल झालेल्या पावसानंतर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. अकोल्यातील सिसामासा शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून आली. संजय महादेव फाले या शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रावर कपाशी लागवड करायला सुरुवात केली आहे. तर पाऊस लांबल्यामुळे शासनाकडून पाणीसाठा सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बीडची परळी नगर परिषद ॲक्शन मोडवर आली आहे. परळीसह परिसरातील 15 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागपूरमधल्या वाण प्रकल्पाची परळी नगराध्यक्षांकडून पाहणी करण्यात आली आहे. वाण प्रकल्पामध्ये सध्या 30% इतकाच पाणीसाठा आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनाही आवाहन करू की पाणी हे जपून वापरा. पाणी हे जीवन आहे. जर पाणी नसल्याच्या नंतर हे काही उपयोग नाही ना. आणि दुसरं जे आहे अवैध उपसा जे आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊ आणि आमचे जे पाणी पुरवठ्याचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये आणखीन आम्ही चेंजेस करून ते जनतेच्या समोर आणू. ही नागापूरचा जो प्रकल्प आहे तो परळी आणि इतर भागासाठी जीवनवाहिनी आहे आमच्यासाठी. आणि उपलब्ध पाणी साठा हा फक्त 30%च उपयुक्त असा आहे आणि त्यामुळे याच्यावरती काटेकोर असे नियम आम्ही बनवणार आहेत आणि योग्य ते म्हणजे पाणी गळती असेल ती थांबवणार आहेत. पाण्याचं जे वेळापत्रक आहे ते सुधारित वेळापत्रक नागरिकांना देणार आहोत. तर कोकणामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. 6 जून रोजी तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला खरा, मात्र हवा तसा पाऊस काही झाला नाही. पावसाचे अवघे ढग दाटतात, पण प्रत्यक्षामध्ये पाऊस काही पडत नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय भात शेती करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं, मात्र शेतकऱ्यांनी घाई केल्यामुळे आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असं हवामान विभागाने जाहीर केलंय. मात्र सिंधुदुर्गात हवा तसा मान्सून बरसताना दिसत नाही. हे दिवसाला 10 ते 15 मिलीमीटर पाऊस किंवा हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि हा पाऊस जो आहे तो पुरेसा नाही आहे. गेले 2 दिवस सिंधुदुर्गात पाऊसच कोसळलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलेलं आहे. कारण शेतकऱ्यांनी भात पेरलेलं आहे आणि ते पेरलेलं भात जे आहे त्याची रोपं लावणी योग्य झालेली आहेत. मात्र लावणी योग्य झाल्यानंतर देखील पाऊस जो आहे तो सिंधुदुर्गात कोसळताना दिसत नाहीये. आपल्यासोबत शेतकरी आहेत. सध्या सिंधुदुर्गात पाऊस कोसळत नाहीये, ऊन आहे, दमट वातावरण आहे. तुम्ही भाताची पेरणी केलेली आहे, ती लावणी योग्य झाली आहे का आणि काय स्थिती आहे सध्या? आता भाताची लावणी एक 4-5 दिवसात आम्ही सुरुवात करणार आहोत. पण पाऊसच जर नसेल आणि पाणीच उपलब्ध नसेल तर भात शेती लावणं हे शेतकऱ्यापुढे फार मोठं अडचणीचं झालेलं आहे. त्याचबरोबर भातामध्ये कुठच्याही प्रकारची आतापर्यंत रोगराई आजपर्यंत तरी नाही, पण भविष्यात मात्र रोगराई पडू शकते आणि त्याच्यामुळे भाताच्या रोपांवर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी जी भात पेरलेली आहेत ती लावणी योग्य झालेली आहेत. मात्र शेतात पाणी नसल्यामुळे, पाऊस कोसळत नसल्यामुळेच शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग.